मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्युबर्टी म्हणजे काय ते समजावून घेतलं। या काळात शरीरात नैसर्गिक विकास होतो, पण याच काळात एक गोष्ट तितकंच समजावून घेण्याची गरज आहे, आपल्या शरीरातील संवेदनशील अवयव। संवेदनशील अवयव किंवा सेन्सिटिव्ह पार्ट्स म्हणजे शरीराचे असे भाग ज्यांना कुणी वाईट अर्थाने किंवा वाईट इंटेन्शनने स्पर्श केला तर आपल्याला देखील वाईट वाटतं, त्रास होतो, चीड येते, किंवा याच अवयवांना कुणी चांगल्या अर्थाने स्पर्श केल्यास चांगलंही वाटू शकतं। उदाहरणार्थ, आपण एखादं चांगलं काम केल्यानंतर कोणाचा तरी हात आपल्या पाठीवरून फिरल्यानंतर छान वाटतं, पण तोच हात आणखी खाली गेला तर घाणही वाटू शकतं। आपले डोळे, केसांची मुळं, नखांची मुळं, ओठ, गळा, मानेचा भाग, काखा, पोटाचा भाग हे देखील सेन्सिटिव्ह आहेत। काही भाग तर आपण नेहमी झाकून ठेवतो, फक्त आंघोळीच्याच वेळेस आपण त्यांना बघतो। छातीचा भाग, मांड्या, दोन मांड्यांच्या मधला भाग, कंबर, कमरेच्या खालचा भाग हे अतिशय जास्त संवेदनशील आहेत। छातीचा भाग हा मुलांच्या तुलनेत मुलींचा जास्त सेन्सिटिव्ह असतो। आपल्या या सगळ्या सेन्सिटिव्ह भागांना कुणी, कधी, कुठे स्पर्श करायचा हा सर्वस्वी अधिकार आपल्या स्वतःचा आहे। आपल्या शरीराचे मालक आपण स्वतः आहोत आणि आपल्या परवानगीशिवाय त्यांना स्पर्श करण्याचा कुणालाही अधिकार नाही। पण मित्रांनो, जसे संवेदनशील भाग आपल्या शरीराचे आहेत तसेच समोरच्याचे देखील आहेत हे विसरून चालणार नाही। आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या संवेदनशील भागांना इजा पोहोचणार नाही याची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे। आजच्यासाठी एवढंच। पुढच्या भागात आपण बघणार आहोत कोणता स्पर्श चांगला आणि कोणता स्पर्श वाईट। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा। भेटूया पुढच्या भागामध्ये।